मी कोल्ड कॉफी करण्यासाठी घेतलेला आहे कॉफीचा कप, त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे कॉफी पावडर, चॉकलेट सिरप, त्यानंतर साखर आणि व्हॅनिला आईस्क्रीम। कशी वाटते ही कॉफी नक्कीच सांगा। तर चला आम्ही आता एन्जॉय करतो कॉफी। नमस्कार मित्रांनो, मी श्वेता, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं। तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय पण आहे। तर स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया। मी कोल्ड कॉफी करण्यासाठी घेतलेला आहे कॉफीचा कप, त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे कॉफी पावडर, चॉकलेट सिरप, त्यानंतर साखर आणि व्हॅनिला आईस्क्रीम। त्या आईस्क्रीममुळे त्या कॉफीचा फ्लेवर खूप छान येतो। आणि इथं थंड दूध आहे, हे 1 लिटर दूध आहे। हे दूध गरम केल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आणि इथं आहे आपलं जे ज्यूसचं भांडं असतं ते। पण कृतीकडे वळूया। तर इथं मी घेतलेला आहे एक काचेचा मोठा बाउल। तर मला इथे 4 ग्लास कोल्ड कॉफी बनवायची आहे, त्या हिशोबाने मी प्रमाण सांगते। तर या चमच्याप्रमाणे आपल्याला एका ग्लाससाठी 2 चमचे कॉफी पावडर घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी 4 ग्लासचे म्हणजे 8 चमचे कॉफी पावडर घेतलेले आहे आणि तितकेच चमचे आपल्याला साखर घ्यायचे आहे, म्हणजे 8 चमचेच मी साखर घेतलेली आहे। आणि पाणी मी इथे कोमट घेतलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला 8च चमचे घ्यायचं आहे। तर तुम्हाला गोड जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता। तर आम्हाला मीडियम फ्लेवरची कॉफी आवडते, तर हे प्रमाण घेतलं तरी खूप छान कॉफी बनते। पण कोणाला जर थोडी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गोड वाढवू शकता। तर हे आपल्याला साखर पूर्ण विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली साखर कुठेही राहता कामा नये, ती पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे, याच्यासाठीच हे कोमट पाणी घेतलेलं आहे। तर कोणी अजूनपर्यंत कोल्ड कॉफी घरी बनवली नसेल तर नक्कीच ट्राय करा, खूप छान अशी कोल्ड कॉफी बनते। तर इथे पाहू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याला फेस सुद्धा आलेला आहे। तर इथं साखर आता पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे। तर इथं मी घेतलेले आहे काचेचे ग्लास, तर त्याच्यामध्ये चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये सुरुवातीला घेतलेली आहे व्हॅनिला आईस्क्रीम। आईस्क्रीम घातल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दूध, तर मी फॅटवाला दूध घेतलेलं आहे। तर कोल्ड कॉफीला जितकं फॅटी दूध घेईन तेवढं ती कॉफी छान बनते। त्यानंतर आपण जे हे मिश्रण रेडी करून ठेवलं होतं ते सुद्धा या दुधामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला ज्याप्रमाणे थंड हवं त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये बर्फ ॲड करू शकतो। मुलांना जास्त थंड पिल्यानंतर सर्दी होते, त्याच्यामुळे मी बर्फ थोडासा कमी वापरलेला आहे, तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। बर्फ घालून झाल्यानंतर हे आपल्याला 1 मिनिटभर ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर फायनली इथं माझी कॉफी रेडी झालेली आहे आणि मी इथं आता ग्लास सर्व करत आहे। तर घरच्या घरी तुम्ही सुद्धा अशी कोल्ड कॉफी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता। तर नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली कॉफी ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर अशी शेवटला थोडंसं क्रीमी टाईप दूध राहतं, तर ते आपल्याला लास्टला सर्व करायचं आहे। त्यानंतर इथं मी घेत आहे व्हॅनिला आईस्क्रीम। मी डेकोरेशनसाठी सुद्धा अजून एक आईस्क्रीम घेतलेली आहे।
आपण थोडंसं डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी इथे चॉकलेट सिरपने असं छानपैकी डेकोरेट करूया. तर माझ्याकडे चॉकलेट अवेलेबल नव्हते, तर चॉकलेट आपण किसूनसुद्धा घालू शकतो. आणि जर मार्केटमध्ये जर रेडीमेड चॉकलेट्स वगैरे आणले तर आपण अजून थोडंसं छान डेकोरेशन करू शकतो. तर आता सध्या माझ्याकडे चॉकलेट सिरप होतं, तर त्याच्यानेच मी हे छानपैकी असं डेकोरेशन केलेलं आहे. कशी वाटते कॉफी नक्कीच सांगा. तर चला आम्ही आता एन्जॉय करतो कॉफी. तर कोल्ड कॉफी कशी बनवायची ते मी सविस्तरपणे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला ही कॉफी बनवायची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कोल्ड कॉफी कशी बनवायची ते शेअर केलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला आवडलं असेल. तर आजचा व्हिडिओ इतकाच असणार आहे. तर व्हिडिओ मी इथे सेंड करते. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.